नमस्कार, आपण पाहतात आर्ट न्यूज 24 HD. उमरी नांदेडहून मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट. या आज नांदेड जिल्ह्यामध्ये निवडणुकीची धूमधाम चालू आहे. या महाराष्ट्रामध्ये तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये उमरी या तालुक्यामध्ये आमचे शिवसेनेचे उमेदवार तसेच नगराध्यक्ष उमेदवार या ठिकाणी आज नारळाचं शुभारंभ झालेला आहे. आणि त्या निमित्ताने सांगू इच्छितो की या धर्माबादमध्ये 100% आम्ही भगवा फडकल्याशिवाय स्वस्त बसणार. उमरीमध्ये 100% उमरीमध्ये भगवा फडकेल नगरपालिकेवर या निमित्ताने सांगतो. आणि आज नगराध्यक्ष उमेदवार तसेच सर्व नगरसेवक या उमेदवाराला तयार आहेत समोरच्याला श्रेय देण्यासाठी. आणि जोपर्यंत आम्ही भगवा फडकवणार नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही. 100% या ठिकाणी आम्ही भगवा फडकू. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना मागच्या मुख्यमंत्री असताना अंमलात आणली. त्या निमित्ताने खरंच मी आज सगळीकडे लाडक्या बहिणी आमच्या पाठीशी आहे, शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीशी आहे. आणि 100% येणाऱ्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणी आमच्या शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणतील. तुमच्या कामाला यश हो आणि लाडक्या बहिणीने आम्हाला मदत करावं, बस एवढीच अपेक्षा आहे. काय नाव ताई? तुमचा आशीर्वाद पाहिजे. कांचन उमाटे. एक मिनिट इकडे. आज उमरी येथे आम्ही नारळ फोडण्यासाठी निवडणुकीचं शिवसेनेतर्फे या उपस्थिती या कार्यक्रमाला तिन्ही जिल्हा प्रमुख तसेच गंगाधर बडोले साहेब तसेच उमेशजी मुंडे मंगेश कदम या कार्यक्रमाला उपस्थित तसेच सर्व माता भगिनी सुद्धा उपस्थित होती. आमच्या कांचनताई महिला आघाडी तालुका अध्यक्ष आहेत, ते सुद्धा स्वतः उमेदवार या भागातून आहेत. आणि त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये 100% त्यांची विजय होतील या निमित्ताने सांगतो. ठीक आहे, ओके. 100% विजय होतील. आपला परिचय मामा? शिवाजी बाळूजी हेमके. मी नगरपालिकेमध्ये फॉर्म भरण्यासाठी आलो होतो अपक्ष, तर मला सूचक भेटले नाही. आणि या शिवसेनेचे सगळ्यांनी मला घेरा काढून, हेमके मामा तुम्ही शिवसेनेकडून तिकीट घ्या. मी 100% घेतो म्हणलं आणि 10 मिनिटात कागदपत्र जमा केलो. आणि शिवसेनेच्या प्रत्येक वार्डामधून एक जे मी कोणाही प्रत्येक वार्डामधून लाडक्या बहिणीचं काय दान आहे, शिवसेनेला कसं मतदान करायचं, नेडा धनुष्यबाणला कसं मतदान करा, संपूर्ण महिलाला समजून सांगा. मुस्लिम समाजाच्या असो कोणत्या समाजाच्या असो, लाडक्या बहिणीचे जेव्हा पैसे मिळतात त्यांना माझी एक विनंती आहे की आपण त्या लाडक्या बहिणीचा विचार करूनच ही जोपर्यंत एकनाथ शिंदे राहतील तोपर्यंत लाडकी बहीण बंद होणार नाही. ज्या दिवशी बंद राहील त्या दिवशी आम्ही सुद्धा विचार करू. त्याच्यासाठी सर्व महिलांना विनंती आहे की पुणे येत्या 2 तारखेला धनुष्यबाणवर कांचनबाईला प्रचंड मताने निवडून द्या ही मी नम्र विनंती करतो. आणि प्रत्येक जणाला आपण सांगूच लागलो बाबा, प्रचार माझा रस्त्यानं चालू आहे. माझ्या वार्डात तर 3 राऊंड झालेले आता. आणि सर्वांनी भाजप या शिवसेनेला प्रचंड मताने निवडून द्या मी अशी विनंती करतो. खाला आप जो अभी 8 नंबर वार्ड उमरी शहर में से जो अपने उमाटे ताई लोथ, इन्होंने जो अभी शिवसेना सिंधेगढ़ तरफ से जो अभी मतदान के लिए ठहरे वाली, तो आपका ख्याल क्या है? उनको मतदान गिरेंगे अपना मुस्लिम का? तो आप 1500 रुपये महीना लेते ना? कौन देते आपको? भैया देते. भैया कौन से नाम? कुछ एकनाथ शिंदे साहब. उनकी वजह से आप कांचनताई उमाटे को जीत के लाएंगे 8 नंबर वार्ड से. ठीक. अजी आपलं नाव काय? मावशी प्रयागबाई. पूर्ण नाव काय? पूर्ण नाव प्रयागबाई शिंदे दत्ता. ठीक आहे. आपल्या उमरी शहरामधील नगरपालिकेचं 8 नंबर वार्ड, या वार्डामधून कांचनताई उमाटे जे आपल्या वार्डामध्येच असतात ना, तर यांचा परिचय कसा आहे आपल्याला? यांना केव्हापासून परिचय बघता तुम्ही? म्हणजे त्यांचं काय असं आहे का, राजकारणी काहीतरी आहे का? आजपर्यंत होतं का? नाही. 2025च्या जे नगरपालिकेच्या जे निवडणुकामध्ये त्यांनी जे उतरलात, या संदर्भात तुमच्या घरातून यांना किती मतदान पडतील एकूण? मला
म्हणजे तुमची इच्छा आहे त्यांना मतदान देण्याची? तुमची मावशी आमची बी आहे मतदान देताल म्हणजे तुमची बायलेक आहे नाही? तुमच्या वार्डाची बायलेक म्हणजे तुम्हाला हा? तुमचं काय? आमचं पडते घरात शिवसेनेला उमाटे ताईला देणार पडते म्हणजे कशासाठी देणार तुम्ही? काय म्हणजे तुम्हाला काय पटलं त्यांचे म्हणजे विचार? कोणतंही काम धाडसानं करते गड्यासर. हा आणि त्यानंतर जे तुमचे लाडकी बहिणीचे लाडके भाऊचं नाव काय? ते तर एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे भाऊ. तुम्ही आठवणीने त्यांना विचार करून मतदान करतात धनुष्यबाणाला? कशी आहे ना बरं? येते ना दर प्रत्येक महिन्याला महिन्यामध्ये 1500 रुपये घ्याल्यात बाया. घ्यालेत ना? वर्षाचे किती 18,000 व्हायलेत की बरं? ते तर पहिलं पडणार होय. लाडक्या बहिणीचं. ताई आपलं नाव काय? ताराबाई बालाजी मठपती. वार्ड नंबर उमरी शहरामध्ये 8 नंबरचे तुमचे जे आज उमेदवार आहे कांचनताई उमाटे यांच्या संदर्भात उमाटे लोध असं काय त्यांचे तर त्यांच्याविषयी आज किती वर्षापासून त्यांचा परिचय आहे तुम्हाला? पहिल्यापासूनच आहे, जवळचेच आहे ते. झाशीची राणीच आहे ते बाई. ओके. आमच्या मागे पाठिंबा उभा टाकणारी आहे. कुठं काही झालं तर सगळ्या गड्याला पाठी मागे टाकून ती बाई स्वतः तिनं लढते. अशी बाई हिंमतवान आहे आणि शिवसेनेला काही ना काही करून आपण आणूता. आता तुमच्या वार्डामधली म्हणजे एकतर हो बायलेक बी आहे, बायलेक तर तुमची आहे ताईच आहे. पण आमच्या सोबत राहणारी बाई आहे तर ते. कमीत मित्र कमी- आणि बहीण म्हणलं तरी चालते. समजा मैत्रीण एकनाथ- माझी आणि बहीण म्हणलं तरी चालते. राईट. त्याच्यानंतर तुमचे जे भाऊ आहेत हा. भावाचं नाव काय आहे? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे. त्यांना तुम्ही आता म्हणजे आठवण करून त्यांचे जे 1500 रुपये घेता का नाही घेता मला तर माहित नाही. मला लाडकी बहीण तर नाही हा. पण माझा भाऊ आहे ते. अच्छा. आणि भावाला कधी ना कधी पाठिंबा सगळ्या बहिणीचा राहणार आहे. ओके. प्रत्येक बाई म्हणाली लाडकी बहीण आम्हाला दिलंय, भावाला विसरणार नाही असं वचन द्यायलात बाय. ताई आपलं नाव? शालिनी यशवंत भोकरे. वार्ड नंबर 8 उमरी शहरातला 8 नंबर वार्ड. तुमच्या वार्डामधून उमेदवार कोण आहे शिवसेना लाडकी बहिणीचे? कांचनताई. कांचनताई उमाटे लोध. तर यांच्याविषयी आपण किती वर्षापासून त्यांचा परिचय आहे? कसे आहे त्यांचा स्वभाव कसा आहे? खूप छान स्वभाव आहे. आम्हाला मिसळून घ्यायसारखी आहे. काही रागातली बरी तरी आम्हाला मिसळून घेणारी आहे आणि तिने आमच्या सोबत कुठं बी खमीर होऊन येणारी आहे. त्यांनी काय अशी मोठी बिल्डिंग असं राजकारणामध्ये जाऊन काय बांधून घेतले अशी माहिती नाही. आमची बहीण म्हणत आमच्या बरोबरच राहणारी आहे. आणि आता त्यांचं घर हे इकडे तुमचं त्यांचं घर कोणतं आहे? हे आहे ना मागे. हेच आहे ना हो, पत्राचं? हो. तर त्यांना तुम्ही साथ देणार? देणार. त्यांची निशाणी आपल्या धनुष्यबाण. धनुष्यबाण. अगोदरपासून धनुष्यबाणच आहे शिवसेनाचा. हो, हो. तरी पण तुम्ही आठवणीनं हो. त्यांना मतदान करता आणि आपल्या नातेवाईकाला व मैत्रिणींना सोबत घेऊन एवढे पैसे खाय भाऊ एवढं मदत करायला तर त्यांना बेमान होणार नाही तुम्ही? बेईमान होणार नाही. ओके. भावाला आपलं नाव? कधीच बेईमान होणार नाही. सुरेश मुदिराज. आपल्या 8 नंबर वार्ड उमरी शहरातील नगरपालिकेमधून जे कांचनताई उमाटे लोध यांच्याविषयी मी तुम्हाला विचारणार आहे की आपण त्यांचा परिचय किती वर्षापासून आहे? काय नाही सर, पहिली वेळेस होय. आमची एक बायलेक होय, भाषी होय आमची. म्हणजे भाषी तुमच्या आतापर्यंत गलीमध्ये आमच्या कोण्या बी कार्यकर्त्यामध्ये की खंबीर होऊन उभा राहते आमच्या पाठीशी. आम्हाला तर कोणी नाहीत. आता हो म्हणतात नंतर आम्हाला पुसून बघणार. येत आहे शेवटभर आम्हाला बघणारी बे माझी भाषी. तर आज जे ते एक मनातून जे ठाम घेतले की मी उमेदवार म्हणून उभा राहिलो, तर त्यांना तुमचं साथ आहे का ते स्वतःच थांबले? नाही आमचा साथ आहे. साथ 100% तुम्ही सगळेजण वचन घेऊन सांगतो 100%. तर लाडकी बहिणीचे जे पैसे येतात किती येतात महिन्याला? पण 1,500. 1,500 प्रत्येक महिन्याला येतात ना? एक महिना असं काय गेला का बाया? नाही ना? मग त्यांना तुम्ही विसरणार नाही? जिंदगी. राईट. आपलं परिचय? शिवाजी शामराव पवार, तालुका प्रमुख प्रभारी उमरी तालुका. शिंदे कोणतं गट आहे? गट कोणता आहे? गट शिवसेना म्हणजे शिंदे गट. तर आज उमरी शहरामधून जे आपण उमेदवार म्हणून 8 नंबर वार्डामधून जे नेमून आलात, तर यांना तुमचा पाठिंबा 100% आहे का? आता उमरी शहरामधून आमच्या शिवसेनेचे जवळजवळ 7 उमेदवार या ठिकाणी आम्ही उभे केले आहेत आणि आमचा आशीर्वाद राहील तो 7ही उमेदवाराला आशीर्वाद सेम राहील. त्यातल्या त्यात आमच्या महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष आमच्या भगिनी यांना सुद्धा आमचा संपूर्ण पाठबळ राहील आणि संपूर्ण वार्डामध्ये आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी ज्या शिंदे साहेबांच्या योजना आहेत, वयोश्री योजना असो, लाडकी बहीण योजना असो आणि ते देवस्थान फिरण्याची योजना असो, अशा प्रकारच्या योजनेचा आम्ही संपूर्ण लोकांना जाणीव करून देऊन 100% आम्ही उमेदवाराच्या पाठीशी मी राहणार आहे. आणि उमरी शहरामध्ये जसा 91 साली 1951 जशी शिवसेना
भगवी या ठिकाणी आली होती, तशाच प्रकारची आकृती म्हणून या 2025 मध्ये आम्ही या ठिकाणी भगवा फडकून दाखवणार आहे नक्की. आपला परिचय? शिवाजी शिंदे, शहराध्यक्ष उमरी. ओके. आज उमरी शहरामधून जे 8 नंबर वार्डामध्ये जे उमाटे ताई कांचन उमाटे लोथ यांच्याविषयी आपलं काय मत आहे? कांचन लोथ तर निवडून येणारच आहेत, परंतु आमचे जे 7 उमेदवार आहेत त्यांना पण निवडून आणायचा आम्ही संकल्प केलेला आहे आणि पक्षाचे आदेश वरूनच आलेले आहेत. आम्हाला अध्यक्षासहित 8 उमेदवार निवडून आणायचे आणि आम्हाला पुरस्कृत 4 अपक्षांचा पाठिंबा आहे. हात वरी करा मावशी, हात वरी करा. कल्याणकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कल्याणकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. माननीय एकनाथराव शिंदे साहेबांचा लाडक्या बहिणीच्या भावाचा, लाडक्या बहिणीच्या भावाचा, कल्याणकर साहेबांचा, लाडक्या बहिणीचा भाऊ दवाखान्याचं राहू द्या, तुमचं पोलीस स्टेशनचं राहू द्या, तुमचं नळाच्या पाण्याचं राहू द्या, तुमचं घरासमोर झाडायला नाही गेलं तर म्हणा, तुमचं निराधारचं राहू द्या, तुमचं कोणतंही राहू द्या, लाडक्या बहिणीची KYCचं राहू द्या. मला सांगायची गरज नाही तुम्हाला सगळं. एक वेळेस मी पहिली बार आलो, एक वेळेस घेऊन बघा. तुमच्या घरात 4 मतदान असतील, 9 असतील, 10 असतील, 3 असतील, मला सगळे मतदान लागणार तुमचे. तुम्हाला सगळ्यासोबत